आप की अदालत मध्ये सिंगर आणि पॉलिटिशियन बाबुल सुप्रियो यांच्यावर आरोप आहे की हे मनमानी करतात. बाबुल, तुमची लाईफ हिस्ट्री वाचत होतो मी. रिसर्च करता करता समजलं की घरच्यांनी नकार दिला होता. आजोबांनी नकार दिला होता, वडिलांनी नकार दिला होता, आईने नकार दिला होता, सगळ्यांनी नकार दिला होता. बाळा, मुंबईला नको जाऊस. डोळ्यांमध्ये अश्रू होते, परंतु भांडण करून तुम्ही मुंबईला गेलात. नक्कीच सर, हावडा स्टेशनवरती एकदम फिल्मी वातावरण बनलं होतं. आई टिफिन घेऊन की मुलगा जात आहे तर कमीत कमी हे तरी घेऊन जा, ट्रेनमध्ये खा. मी स्टँडर्ड चार्टर्ड बँकमध्ये 20 वर्षाच्या वयामध्ये नोकरी मिळाली होती. परंतु मी फर्मली बिलीव्ह करतो की इट्स वन लाईफ वन चान्स. जर तुम्हाला कोणाचं बोलणं ऐकायचं असेल, बोलणं कोणाचं ना कोणाचं तरी ऐकायचंच आहे आयुष्यामध्ये, जर ऐकायचं असेल तर फक्त स्वतःच्या मनाचं ऐका. स्वतःच्या मनाचं ऐका. जर तुम्ही खुश असाल, जर तुम्ही ट्राय कराल, कुठल्याही गोष्टीमध्ये फेल सुद्धा झालात, परंतु तुम्ही ट्राय केलं याचा आनंद जो आहे ना, तो तुम्हाला पुढची काही रिस्की एखादी गोष्ट ट्राय करण्यामध्ये तुम्हाला मदत होईल. यामध्ये तुमची मदत कसला करेल. आनंद झाला की चांगली लागलेली नोकरी सोडून मुंबईला फुटपाथवर झोपायला गेलात. कसं आहे की संगीत मला देवाची एक देणगी वाटते. मला वारसा हक्काने मिळाली आहे. माझे आजोबा NC बालासाहेब खूप फेमस कंपोजर रायटर होते. डॅडी अंकल सगळे गायचे. असं मला वाटलं होतं की मला ना कायमच तळ्याच्या पलीकडे काय ठेवलं आहे हे पाहण्याची आवड मला खूप होती. आणि मला असं वाटलं होतं की देवाने जर मला ही गाण्याची क्षमता दिली आहे, जर माझ्या मनामध्ये बॉलिवूड सिंगर बनण्याची इच्छा आहे, तर दोन्ही कुठे ना कुठे ते एकमेकांना म्हणजे मिठी मारत आहेत. तर इट इज फॉर मी टू लिव्ह समथिंग अँड गो टू बॉम्बे. ॲटलिस्ट ज्या सिटीमध्ये बॉलिवूड आहे त्या सिटीमध्ये तर जाईन. तिथे जाऊन नोकरी जर करायची असेल, डॅडींचा एकुलता एक मुलगा आहे, त्यांना वाटलं की मुलगा वाया जात आहे, परंतु जर तिथे जाऊन गोल माझं जे आहे जर मी ते पूर्ण केलं तर अल्टिमेटली डॅडींना आनंद होईल हे माझ्या डोक्यामध्ये होतं. आणि जर फेल झालो असतो तर कुठे पेपरमध्ये येणार होतं की बाबुल सुप्रियो फेल झालाय, तर मी तर काही असं नव्हतंच त्यावेळी. तर आय जस्ट वॉन्टेड टू डू इट. पण सुरुवातीला खूप अडचण होती. मी ऐकलंय तुम्ही फोन करायचा म्युझिक डायरेक्टरला, कोणी फोन उचलत नसायचं. ती तर काही मोठी गोष्ट नाहीये रजतजी, परंतु एक म्युझिक डायरेक्टर 6 महिन्यांसाठी टॉयलेटमध्येच असतो. ही खूप मोठी त्रासदायक गोष्ट होते. रोज फोन करायचा, वेगवेगळ्या वेळी करायचा. एक टॉयलेट जाण्याची सुद्धा एक वेळ असते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक सडन टाईमवरती आपण जातो. जास्त करून आपण इफ यू आर ओके, गडबड असेल तर मग ठीक आहे. पण दररोज तुम्हाला फोन केला तर तुम्ही टॉयलेटमध्ये आहात, रोज तुम्हाला फोन केला तर आंघोळ करत आहात. तर मला कधी कधी वाटतं की म्युझिक डायरेक्टर गाणी कधी बनवतात तर इतका वेळ टॉयलेटमध्ये घालवत असतील तर मला असं वाटतं ते सगळे त्यावेळी मोबाईल नसायचे. आता तर कमीत कमी तुम्ही मेसेज करू शकता कोणाला, ते व्हॉट्सअपवरती ब्लू टिक सुद्धा येतं, तर समजतं की मेसेज तुम्ही डिलिव्हर पोहोचवला आहे कमीत कमी. तेव्हा तर हे सगळं काहीच नव्हतं. आणि आम्ही लोक लाईनमध्ये उभे राहायचो. एसिक नगरमध्ये मी एक बाल्कनीमध्ये राहायचो. डॅडींकडून सुद्धा पैसे नाही घेतले. मी 2 वर्ष मी नोकरी केली बँकमध्ये, त्याचे सुद्धा काही पैसे नाही घेतले. आणि लाईनमध्ये उभं राहायचं आणि प्रत्येक स्ट्रगलरला 2 फोन करण्याची परवानगी होती. परत लाईन सोडून पुन्हा तुम्हाला मागे उभं राहावं लागायचं. सगळे स्ट्रगलर होते. तर एसिक नगर जे होतं ते ॲक्च्युली एम्प्लॉईज ऑफ द स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन नगर ॲक्च्युली होतं. आणि त्याला नाव दिलं गेलं होतं की एक्सपिरियन्स स्ट्रगलर ऑफ द इंडियन सिनेमा नगर. कारण जो कोणी तिथे होता सगळे 10 वर्षांपासून स्ट्रगल करत होते. तर कधी कधी भीती वाटायची की हे लोक सुद्धा जे बोलत आहेत आपल्याबद्दल, आपल्या फ्युचरबद्दल जी स्वप्न बघतात, मी सुद्धा तीच स्वप्न बघत आहे. यांच्यासारखा मी सुद्धा वेडा आहे का? आम्ही दोघं का, आम्ही सगळे सेमच आहोत का? आम्ही सुद्धा फेलियर राहू का? परंतु त्यावेळी जे आहे कित्येकदा काही चांगले लोक सुद्धा भेटतात आणि यू काइंड ऑफ टेक स्मॉल स्ट्राइड्स इन लाईफ अँड यू हॅव टू गो विथ इट. पहिल्या सक्सेसची संधी कुठे मिळाली तुम्हाला? पहिल्या सक्सेसची संधी तर ही मिळाली की जेव्हा कलकत्तावरून मी बॉम्बेला यायचा प्रयत्न केला, तर गीतांजली एक्सप्रेस होती. तिथे जनरल कंपार्टमेंटमध्ये कुलीला 12 रुपये दिले तर कमीत कमी बसायला जागा मिळाली. ते सगळ्यात पहिलं सक्सेस होतं. त्याच्यानंतर नाहीतर सुरुवातीलाच खूप मोठा प्रवास आहे 38 तासांचा. पहिल्यांदा मोठा झटका लागला असता. तर एक ते झालं. नंतर हे बघा, मी कायमच सगळ्या गोष्टी थोड्या ह्युमरमध्ये घ्यायचा प्रयत्न करतो. तुमच्यासाठी काही वेळा ते काम करतं. कधी कधी होतं, कधी कधी होत नाही. कल्याणजी बाईंना मी रोज फोन करायचो. कल्याणजी, त्यावेळी एक मोठी फिल्म इंडिया डायरेक्टरी यायची, त्यामध्ये सगळ्यांचा नंबर असायचा. तर पुस्तक पहिल्यांदा सेकंड हँड घेतलं होतं. एक नवीन खूप महाग असतं. तर सेकंड हँड विकत घेतलं होतं. तर त्यामधून सगळ्यांना फोन लावायचो. तर कल्याणजी बाईंना रोज फोन करायचो. तर कोणी ना कोणी उचलायचे. तर म्हणायचे की बिझी आहेत, आज नाही भेटू शकणार. नंबर सुद्धा मला अजून आठवतोय, 38671994. आता बदललाय त्यांनी सांगितलं. तर
एके दिवशी कल्याणजी भाईंनी स्वतः फोन उचलला. तर त्यांनी मी म्हणालो, सर असं असं आहे, बंगालवरून आलो आहे, जर तुम्ही भेटला नाही तर म्हणाले आम्हाला लोकांची फॉरेन टूर होणार आहे, खूप बिझी आहेत, तुम्ही 6-7 महिन्यानंतर जे तुम्ही या. मी म्हणालो, सर तुम्हाला फोनवर कसं समजू शकतो की आय एम नॉट गुड, तर तुम्ही मला एकदा ऐकून घ्या, जर चांगलं नाही वाटलं तर तुमच्याकडे नाही येणार परत. तर आय डोंट नो वाय त्यांना असं वाटलं की त्यांना कॉन्फिडन्स आवडला, तर म्हणाले की लगेच येतो आता. आता बोलून तर घेतलं, कुठे राहतात, पेडर रोडला कसं जातात. तर ते फर्स्ट होतं, जसं पहिल्या दिवशी गेलो त्यांनी मला ऐकलं, होमवर्क करून जायचो आणि ज्या म्युझिक डिरेक्टरकडे जायचो त्याच्याच सिनेमाचं गाणं गायचो. तर त्यांना मेरा जीवन कोरा कागज ऐकवलं, त्यांना आवडलं. त्यांनी मला थांबायला सांगितलं की थोडा वेळ थांब, माझ्याबरोबर डिनर कर. तेव्हा ते म्हणाले की काळजी करू नको, आपल्या आईवडिलांना बोलव, मी त्यांना समजवतो की बँकेमध्ये नोकरीसाठी इतकं त्रास नका देऊ मुलाला, त्याला बॉम्बेमध्ये राहू द्या, काही ना काहीतरी होईल. मग इमिजिएटली त्यांनी मला बच्चन साहेबांची वर्ल्ड टूर होणार होती, त्यामध्ये त्यांनी मला रेकमेंड केलं आणि त्यांनी मला म्हणजे पहिल्यांदा पासपोर्टवरती ठप्पा पडला. मी बच्चन साहेबांवरती वर्ल्ड टूर 1993 मध्ये होतो. सो तो माझा फर्स्ट ब्रेक होता आणि त्यांचा जो शो होता बच्चन साहेबांचा, तो बघा कसा सरप्रायझिंग असतं. जो वेम्बली एरिनामध्ये स्टेडियममध्ये जो शो झाला होता, इट गॉट रिलीज्ड ॲज अ फिल्म जुम्मा जुम्मा इन लंडन, तुम्हाला आठवत असेल. तर आम्ही 93च्या मार्चमध्ये ती टूर केली आणि 1992च्या अराउंड ऑगस्टमध्ये माझ्या बँकेजवळ पॅराडाईज सिनेमा हॉलमध्ये एक्सप्लेनेटमध्ये मी तो सिनेमा पाहिला होता, तो शो. आणि मला वाटलं होतं की इतका मोठा ते लार्जर दॅन लाईफ असा कसा शो असू शकतो. लिटल डिल आय नो की 6 महिन्यामध्ये मला लाईफ सरप्राईज देईल आणि मी त्या शोमध्ये असेन. सो रिस्क घेत राहा. समटाईम्स यू विल गेट अ बेटिंग, समटाईम्स यू विल गेट अ गुड सेन्स ऑफ सक्सेस. पण तुम्हाला इतकं सक्सेस मिळालं, आता आम्ही तुमची गाणी काही भाग बघितले, एकापेक्षा एक सुपरहिट गाणी, आणि तुम्ही इतके हट्टी आहात की गाणं सोडून तुम्ही विचार केलात आता मी ॲक्टर बनेन. जर तुमच्यामध्ये थोडाफार थोडाफार तुमच्यामध्ये काय म्हणतात वेडेपणा नसेल ना, तर मुलीसुद्धा तुमच्यावर प्रेम करायला घाबरतात. थोडं तर शाहरुख खानचा पहिला जो सिनेमा होता त्याचं नाव होतं दिवाना. तर थोडी दिवानगी असली पाहिजे. तरुण मजुमदार साहेबांचा सिनेमा बनत होता, ते मला कुठेतरी भेटले आणि मी कुठेतरी भेटले म्हणजे मी त्यांच्या सिनेमाचं गाणं गायला गेलो होतो, प्लेबॅक करण्यासाठी गेलो होतो. आणि आय थिंक समटाईम्स ना काही काहीतरी असतं, प्रमोशन असतं, काहीतरी लाईफमध्ये तुमच्याबरोबर झालं असेल. किडा आहे तुमच्या आतमध्ये. नाही, हे बघा, माझ्या आतमध्ये जो किडा आहे त्याचं तुम्ही दायित्व किंवा श्रेय मला नका देऊ. मी लहानपणापासून खूप चांगल्या कंपनीचा म्हणजे काय म्हणतात आपलं पेस्टिसाइड यूज केला आहे. जर त्याने माझा किडा नाही मारला तर त्याची चूक आहे. तर थोडं पिजेस आहे, परंतु आय फील दॅट तरुण मजुमदारांसाठी मी जेव्हा गाणं गायला गेलो होतो तर त्यांनी खूप सगळं चांगलं ब्लॅक अँड व्हाईट सुंदर पिक्चर्स बनवले. ते तापस पाल जी आता TMCचे MP आहेत, त्यांनी त्यांच्याबरोबर किती मोठे मोठे सुपरहिट सिनेमे बनवले. उत्तम कुमार बरोबर केलं आहे. जेव्हा मी गाणं गायला गेलो होतो तर पांढरा कुर्ता पायजामा घालून गेलो होतो. डॅडीने म्हणालो चांगली इस्त्री करून द्या कलकत्तामध्ये, चांगली इस्त्री करा, यू नेव्हर नो, मला जर सिनेमामध्ये संधी दिली तर. कारण ते रवींद्रनाथ टागोरजींबरोबर भरपूर ते आहेत. आणि हे बघा, विचित्र गोष्ट आहे की जेव्हा गाणं संपलं ते आले माझ्याबरोबर, एक थोडंसं बोलणं झालं, तर एक संधी माझ्यासमोर आली की मी ॲक्टिंग करावी आणि केली मी ऋतुपर्ण सेनगुप्ताबरोबर ॲज अ लीड ॲक्टर. पिक्चर हिटसुद्धा झाला. आता एव्हरी डॉग हॅज इज डे म्हणतात, परंतु तुम्ही कधी डॉगला उलट केलं की DOG डॉग आणि GOD गॉड होतं. तर त्यामुळे मी कायम रिस्क घेतो. समटाईम्स इट पेज ऑफ, समटाईम्स इट डझंट. ॲक्टर सुद्धा बनलात, एक सिंगर सुद्धा बनलात, स्टेज परफॉर्मर सुद्धा बनलात, पण त्यानंतर गाणं सोडलं. नाही, गाणं नाही सोडलं. गाणं अच्छा, गाणी करणाऱ्यांनी तुम्हाला नाही. सोडलं. नाही, काय झालं, नाही कसं आहे, नवीन नवीन बादशाह आले, लोकांना गाण्यांमध्ये वेगळ्या प्रकारचा हनी आवडू लागला. तर त्यामध्ये येस, फन एंटरटेनमेंट, युअर राईट. तर आता कसं आहे की मी त्या लोकांमधील नाही आहे जे म्हणतात की आजकालची गाणी जी आहेत ती मेलडी नाही आहे. खूप मला असं वाटतं की खूप छान गाणी बनत आहेत, खूप छान बनत आहेत. गाणं जेव्हा यायचं असेल ते येईल माझ्याकडे. जसं एका मोबाईल फोनसाठी चार्जर आहे ना, की जर तुम्ही चार्जरने मोबाईल फोनला योग्य वेळेपर्यंत चार्ज करणार नाही तर त्याचा लाईट बंद होईल, मोबाईल बंद होईल. जर बाबुल सुप्रियो स्वतःला म्युझिकने चार्ज नाही ठेवणार तर माझ्यासुद्धा डोक्याचा लाईट जो आहे तो बंद होईल. तर आय डू माय म्युझिक आणि कधी कधी गाणं सुद्धा गातो. जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला पीपल आर गोइंग टू हिअर इट. परंतु म्युझिकमध्ये कुणीही सिंगर यावेळी काही लोक सोडता, अरिजित सिंग सारखे खूप चांगले काम करत आहेत, खूप जास्त बिझी नाही आहेत.
तर आय थिंक दॅट आय कॅन गिव्ह माय टाइम टू पॉलिटिक्स अँड ऑल्सो जे काही म्युझिक पण कमी झालंय त्याला हे सुद्धा खरं देऊ आहे का की शकतो. आजकाल गाणी सिंगर कमी आणि कम्प्युटर जास्त बनवतो? अगदी बरोबर आहे आणि त्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये. जे चुकीचं बोलतात म्हणतात, एकेवेळी सूर जो आहे तो ईश्वर असायचा. आता तुम्ही कॉम्प्युटरद्वारे त्या सुराला स्पर्श करू शकता. सा म्हणायचं असेल तर कुठलाही सूर म्हणा. तुम्ही एंटर मारा 440 हर्ट्ज इज सा. तो त्वरित सा होईल आणि मेलोडाईन ऑटोट्यून असं आहे की यू कॅन लिटरली ड्रॉ अ सॉन्ग. आता बघा आपण त्याला वाईट म्हणू नाही शकत कारण की उडणं जे आहे ते पक्ष्यांचं काम आहे. तर माणसाने जेव्हा पक्ष्यांना उडताना पाहिलं तर त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की आम्ही सुद्धा उडू. तर एरोप्लेन त्यांनी बनवलं. आता गाणं गायची इच्छा आहे तर ती जी प्रत्येक माणसामध्ये असते. प्रत्येक माणसाला वाटतं की मी कमीत कमी टॉयलेटमध्ये गाऊ. जर रिवेप तिकडे वेगळ्या पद्धतीचा होतो. तर तर लोकांनी असा विचार केला आहे की आम्हाला गाणं गायचं आहे, तर का असं नाही की असे सॉफ्टवेअर्स बनवावे ज्यामध्ये प्रत्येक माणसाला गाणं गायचा आनंद मिळावा आणि ती गाणी जर लोकांना आवडत असतील, डेमोक्रॅटिक कंट्री आहे, यू हॅव टू एक्सेप्ट इट. तर आय एम नॉट काय म्हणतात पेसिमिस्टिक अप्रोच मला नाही घ्यायचा आहे. आय थिंक की जर संगीताने मला थोडा वेळ दिला आहे आणि जेव्हा काम मी जितकं नाही आहे, तर काही वाईट तर झालेलं नाही. चांगल्याच जागी येऊन मी पण ब्लँड आता केलं आहे. तुम्ही पार्लमेंटमध्ये आला आहात, मिनिस्टर बनले आहात. मग जे तुमच्या पार्टीचे इतर एमपीज आहेत, त्यांना गाणं शिकवत आहात. हेमाजींनी कधीच गाणं गायलं नाही, ऍक्टिंग केली होती. हेमा मालिनीजींना तुम्ही गाणं शिकवलं. आता बघा, मी आधीच तुम्हाला म्हणालो की प्रत्येक माणसामध्ये ना गाणं गाण्याची इच्छा असते, कुठे ना कुठे लपलेली असते. जर तुम्हाला संधी मिळाली की तुम्ही वहिनींना एक सुंदर गाणं ऐकवावं की की जर तुम्हाला म्हणायचं असेल की कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है की रोज तुम्हाला तेच जेवण का बनवता, आज जरा वेगळं काहीतरी बनवा. तर तुम्ही जर सुंदर गाऊ शकत असाल तर चांगली गोष्ट आहे. तर नाही, कधी गरज लागली तर तुम्हाला प्लेबॅक म्हणून यूज करू शकतो नक्कीच का? करू शकता. मेरे सामने वाली खिडकी में से आहे. तुम्ही जरा समोरच्या दिशेने बघा. आपकी अदालत आहे परंतु तुम्ही गाऊ शकतो. तुम्ही कॅमेऱ्याच्या दिशेने बघा. हो. हा, तुमच्यावर बरं, आरोप ठीक आहे. आहे की तुम्ही यावेळी जे आहे कागद ठेवून समोर छान जे आहे तुम्ही लिपसिंग कराल. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. अफसोस ये है कि वो हमसे. आता एक प्रश्न आहे. हा. प्लीज. तुमच्यावर आरोप आहे की यावेळी या गाण्यावर तुम्हाला वहिनींचा चेहरा आठवायला हवा होता, परंतु तो नाही आला. मला तर चेहरा एकच आठवतो कायम. माहितीये. माहितीये ना तुम्हाला? हो. जनतेमधून ज्या लोकांना प्रश्न विचारायचे असतील. मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की ज्या प्रकारे तुम्ही म्युझिक इंडस्ट्रीमधलं व्यक्तिमत्व असताना यामध्ये एंट्री केली आहे पॉलिटिक्समध्ये, तर तुम्हाला असं वाटतं का की आणखीन काही जे लोक आहेत जे म्युझिक इंडस्ट्रीचे आहेत त्यांनी पॉलिटिक्समध्ये यावं? म्युझिक इंडस्ट्रीमध्ये असताना सुद्धा खूप लोक पॉलिटिक्स करतात. तर पॉलिटिक्स करण्यासाठी म्युझिक ते इंडस्ट्रीमध्ये खूप सुद्धा आहे. पॉलिटिक्स करण्यासाठी म्युझिक इंडस्ट्रीमधून पॉलिटिक्समध्ये यायची गरज नाहीये. मी प्रयत्न केला. असं वाटतं की गाण्यांमध्ये सुद्धा मी आय केटर टू पीपल्स रिक्वेस्ट अँड मेड देम हॅपी. शोच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलं पाहिजे. तसं पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह असल्याच्या नात्याने जे तुमच्याकडे रिक्वेस्ट येत असतील, तुम्ही जर त्याचे 30-40% सुद्धा पूर्ण कराल ना, तर आपल्या जगामध्ये लोक खूप खुश होऊन जातील. तर आय वॉन्ट तर टू लुक आता ॲट इट इथे जे लाईक दॅट. रिक्वेस्ट करतील त्यांना तुम्ही खुश करा. खूप सारे लोक रिक्वेस्ट करतात. हो. हो, सांगा. काही फरमाईश करायची असेल तर सांगा. सर, मला एक गाणं ऐकायचंय, हटा सावन की घटा. तुम्ही बघा किती मोठं सूप आहे हे. तुम्ही पूर्ण जगामध्ये जे आहे खूप वाईट प्रकारचा दुष्काळ चालू आहे ना. पाऊस पडत नाहीये, पाणी नाही येते. लोक सगळ्या देशामध्ये जे आहेत ही प्रार्थना करत आहेत की बाबा पाऊस यावा. यावेळी जर मी हटा सावन की घटा गायलो तर पॉलिटिकली सुद्धा चुकीचं होईल. सर प्लीज एकदा परंतु थोडंसं. परंतु कारण तुम्ही रिक्वेस्ट केली आहे, मी या सलमान खानच्या हिट सिनेमाचं गाणं आहे म्हणून मी ते गाईन. मग मी कडेकडेने सुटून जाईन. माझी काही चूक नाही. हिट गाणं आहे सलमान भाऊंचं, मी गातो. मेरे सपनों का वो राजा, मेरे दिल का वो राजकुमार, मैं तो उसकी दीवानी बनूंगी, उस पे आने लगा मुझको प्यार. अरे करता हूँ उसका मैं अब इंतजार, करता हूँ उसका मैं अब इंतजार, ये तो है तुझको पता. ये तुमचं फेवरेट गाणं जे काही असेल ते एकदा ऐकवा ना. सितारे
सितारों की महफिल में गूंजेगा तराना के होठों पे आया है दिल का फसाना सितारों की महफिल में गूंजेगा तराना के होठों पे आया है दिल का फसाना अरे दिल ने हे दिल को पुकारा हो लो मैं आया मिलने दोबारा मंजिल प्यार तुम्हारा मैं हूँ MP आप हो सहारा दिल वालों दिल मेरा सुनने को बेकरार है कहो ना प्यार है थैंक यू सो मच